काय मग देवा, काही माहित पडलं की नाही तुले? HMPV नावाचा नवीन व्हायरस आलाय म्हणे. हा व्हायरस लय खतरनाक आहे बेटा, कोरोनापेक्षा पण डेंजर आहे. नाही भो, मले काही माहित नाही, म्हणून म्हणतो बेटा तुले बातम्या गितम्या पाहत जाय जरा. तू ऐकत नाही माय? भारतातलं पहिलं लॉकडाऊन विसरला की काय तू? नाही रे भो, तेले कोण विसरीन बापा, तो तर काला दिवस होता आपल्या देशाचा. भाई और बहनों, आज रात ठीक मध्य रात्रि 12 बजे से संपूर्ण भारत में लॉकडाउन रहेगा. लॉकडाउन 21 दिन का रहेगा. इस दौरान संपूर्ण गतिविधियां बंद रहेगी. बरोबर बोलला तू. हा जो HMPV नावाचा व्हायरस आहे, हा चीन मधून आलाय आपल्या देशात. ह्या व्हायरसचा जन्म पहिले चीन मध्ये झालाय, तो आता धीरे धीरे पूर्ण विश्वामध्ये फैलतोय. मला हे समजत नाही, सर्व व्हायरस चीन मधूनच का येत आहे? सालपणी काही ना काही कालाकांडी करता हे तिकडे. ते त्याचा पाप धरम तैले माहीत, पण आता हा व्हायरस धीरे धीरे आपल्या भारतात पण फैलत चाललाय. कर्नाटक राज्यामध्ये बेंगलुरू शहरामध्ये 2 केस निघाले याचे. बापरे, म्हणजे भारतात पोहोचून गेलाय का? मग रे भो, सर्वात दूरच आहे हा, पण टेस्टिंग नाही झाली की नाही तर लोकायला माहित नाही आहे. जर का टेस्टिंग केली ना तर पूर्ण भारतात पेशंट सापडतील याचे. बापरे, HMPV काय आहे ते तर सांग मले. HMPV व्हायरस काय आहे, संपूर्ण माहिती सांग मले. HMPV म्हणजे ह्युमन मेटानिमो व्हायरस हे नाव आहे ह्या व्हायरसचं. हा जो व्हायरस आहे हा सर्वात जास्त लहान लेकरांवर अटॅक करतो. म्हणजे लहान लेकरांवर याचा सर्वात जास्त परिणाम होतो. बरं, म्हणजे लहान मुलाला खतरा याचा, किती वयपर्यंत खतरा याचा मुलांना? सर्वात जास्त खतरा जे मुलं 1 वर्षापेक्षा लहान आहे त्याच्यावर जास्त अटॅक करतो हा व्हायरस. म्हणजे ज्या लोकांची रोग प्रतिरोधक क्षमता कमी आहे त्याच्यावर जास्त अटॅक करतो हा व्हायरस. जोपर्यंत मुलं 4-5 वर्षाचे होत नाही तोपर्यंत त्याला ह्या व्हायरसचा खतरा राहतो. पण जास्त परिणाम जे लहान मुलं आहे त्याची वय 3 महिने, 6 महिने किंवा 9 महिने आहे त्याच्यावर जास्त होतो. बरं, म्हणजे ज्या लोकांची रोग प्रतिरोधक क्षमता कमी आहे त्याला वाचून राहणं पडेल ह्या व्हायरस पासून. मग रे भो, जे आपले म्हातारे लोक आहे त्याला पण खतरा ह्या व्हायरसचा. ज्या लोकांची वय 75 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांच्यावर पण परिणाम होतो ह्या व्हायरसचा. बरोबर म्हणतोय तू. जी आपली सफेद टोपी आहे त्याची पण रोग प्रतिरोधक क्षमता कमी राहते. जेवढा माणूस बुड्ढा होत चालतो तेवढी रोग प्रतिरोधक क्षमता कमी होत चालते. यार, तू तर हुशार होत चाललाय धीरे धीरे माझ्यासोबत राहून. बरं, ह्या व्हायरसचे लक्षण काय आहे ते तर सांग मले. HMPV व्हायरस न कोरोना व्हायरस दोघांचे लक्षणे जवळपास सारखेच आहे. हे लक्षण जे आपल्या निमोनियाचे राहतात ते लक्षण ह्या व्हायरसचे पण राहतात. सर्दी, खोकला, नाक वाहणे याचे प्रमुख लक्षण आहे. बरं, पण मला हे समजत नाही, हे सर्व व्हायरस थंडीमध्ये काय येतात? म्हणजे थंडी वाढली की व्हायरसचे पेशंट येणे चालू होऊन जातात? अहो मग तेच ना, ह्या व्हायरसचे लक्षण काय आहे? सर्दी, खोकला आणि नाक वाहणे याचे पेशंट केव्हा वाढतात? थंडीमध्ये. म्हणून म्हणतोय बेटा, थंडीमध्ये जास्त फिरत नको जाऊ, लवकर सवकर झोपून जात जाय. मी काय म्हणतोय, मग काही वॅक्सिन आली असेल ना ह्या व्हायरसची? लस निघाली की नाही ह्या व्हायरसची कोणची? हे पाय, सध्या तर कोणचीच वॅक्सिन नाही ह्या व्हायरसवर. ह्या व्हायरसवर कोणची लस किंवा कोणची औषधी आहे नाही सध्या. म्हणून म्हणतोय थोडं सतर्क राहायचं तू न पण. बरं, म्हणजे कोणचीही लस किंवा कोणचीही औषधी ह्या व्हायरसवर उपलब्ध नाहीये सध्या. ह्या व्हायरसवर आपला घरगुती इलाज एकच आहे, स्वतःची रोग प्रतिरोधक क्षमता वाढवा. ज्या माणसाची रोग प्रतिरोधक क्षमता चांगली आहे त्या माणसाचं हा व्हायरस काहीच करू शकत नाही. म्हणून म्हणतोय थोडा बहुत व्यायाम करत जा, योगा करत जा, चालत फिरत जा जरा. जे लोक काहीच करता नाही बसेल राहता ना ते बसेलच राहता. मग मी काय म्हणतोय सांग ना मग, रोग प्रतिरोधक क्षमता कोणाची चांगली राहते, गावाकडची यायची की शहराकडची यायची? रोग प्रतिरोधक क्षमता जे गावाकडचे लोक आहे, जे शेतकरी लोक आहे त्याची सर्वात जास्त राहते. तू मला सांग, जे लोक शेतामध्ये राहतात त्याच्या लेकरायला पाहिलाय का तू? मनमन तशा थंडीमध्ये त्याच्या लेकराच्या अंगावर स्वेटर राहत नाही, काहीच राहत नाही, पण तरी पण त्याला काहीच होत नाही. लहानपणापासून ते मातीमध्ये खेळत राहतात, त्याची रोग प्रतिरोधक क्षमता वाढून जाते. इट्या म्हणले लेकरं 24 तास घरात राहता, फरशामध्ये राहता, त्याले घराच्या बाहेर काढले की सर्दी खोकला चालू होऊन जातो त्याले. आय व महालेकलय नाजूक आहे, त्याला घराच्या बाहेर नको काढा, नाही तर सर्दी खोकला होऊन जाईन त्याले. बरोबर म्हणते तू. जे लेकरं खेळत कुदत राहता ना त्याची रोग प्रतिरोधक क्षमता चांगली राहते. जे लेकरं दिवसभर घरात राहता ना मग त्याला घराच्या बाहेर काढले की सीधे हॉस्पिटलमध्ये भरती करणे पडता.
तेच ना मग, तेच म्हणतोय मी तुले. जेवढा माणूस कामधंदा करतो ना तेवढा माणूस चांगला राहतो. जो माणूस दिवसभर बसेल राहतो ना मग तो बसेलच राहतो. मग काय म्हणता लोक, बापरे बसल्या बसल्या गेला तो. बरं मी काय म्हणतोय, जसा कोरोना पसरला होता हा व्हायरस पण पूर्ण भारतात पसरू शकतो का? म्हणजे जे पहिले परिस्थिती झाली होती तशी परत येऊ शकते का? हे पाय परवीन, पुढचं मी काय चांगले चांगले डॉक्टर सांगू शकतानी, पण जे डॉक्टर लोक सांगताय ते मी सांगतो. ह्या व्हायरसचं जे प्रमाण आहे ते लहान मुलाच्या वयामध्ये जास्त आहे, म्हणून डॉक्टर लोक सांगताय हा व्हायरस काही जास्त पसरू शकत नाही. म्हणजे तू सांग मले, लहान मुलं एक दुसऱ्याच्या घरी जाता का? मग ते जाणार नाही तर व्हायरस पसरीन कसा काय? बरोबर म्हणतोय तू. लहान मुलं थोडी एक दुसऱ्याच्या घरी जाता की ते व्हायरस पसरवतील. जर ते एक दुसऱ्याच्या घरात जाणार नाही, स्वतःच्या घरात राहतील तर व्हायरस पसरीन कसा काय? पण ते डॉक्टर लोकांचं खरं होईन का ते सांगता येत नाही. चीनमध्ये पण लहान लहान मुलं आहे, मग तरी कसा का झाला पुढचं काही कोणी सांगू शकत नाही. म्हणून म्हणतोय मी सतर्क राहायचं थोडं. जे आपली रोग प्रतिरोधक क्षमता आहे ते चांगली ठेवायची, रिकामे कामं करायची नाही. पहिले पण तसंच म्हणत लोक, हा व्हायरस चीनचा आहे, भारतात कसा का पसरू शकतो. पण धीरे धीरे पूर्ण भारतात फैलला होता ना बापू, पुरच दिलं होतं ना दडपून. जे सिटीमध्ये राहणारे पूर्ण गावाकडे चालले आलते. काय म्हणत मग ते, नाही रे भाऊ आपलं गावात चांगलं आहे. काय मग तुले का वाटते परत लॉकडाऊन लागीन का? नाही रे भाऊ, विचार पण नको करू बापा असा. लॉकडाऊन मध्ये काय काय झालतं माहित नाही का तुले? ते सळेल मास्क त्याला कोणी कुत्रं ढुंगत नाही, ते 100 रुपयाला गेलाय बापा मी ना. लॉकडाऊनचं नाव नको काढू, महागाले काटे येता बापा. तेच ना, लॉकडाऊन मध्ये लय लोकांना मजा पण मारून घेतली. 10ची विमल 20ची इकते ब्लॅक मध्ये. ते तर ते पोलीस लोकांना पण चांगली मजा मारून घेतली. कोणी पण दिशे रस्त्यानं पकडला की शिनाळला त्याले. कोणी पण असे मागतो आमदार असे खासदार असे पकडला की हाणला. ते काही पण असो, पण जे लोक सिटीमध्ये होते त्याचे लय हाल झालते. मुंबई पुण्यामध्ये जे लोक होते ना ते पैदल घरी आलते. बेकार टाइम होता बापा तो, एवढ्या दुरून पैदल आलते लोक. मग रे भाऊ जे सिटीमध्ये होते ना त्याचे लय हाल पळलते बापा. खायलीनी ना प्यालीनी होतं बापा, भुकेले राहून दिवस काढलते त्यानं. मग रे भाऊ जेवढे लोक कोरोना व्हायरसने मेलते तेवढे लोक तर भुकेले राहून मेलते. काय टाइम होता बापा तो, सगळा बाप मरेल घरी ये पण पोऱ्या त्याले हात लावे ना. मग रे भाऊ ते डायरेक्ट पन्नी बांधून आणत माणसाले, तोंड पण पाहू देत ना. कोणाचा बाप कोण जाळलाय ते काही सांगता येत नाही. ते काही पण असो, पण लॉकडाऊन मध्ये जे गरीब लोक आहे त्याचे लय हाल झालते बिचारायचे. काम नाही पैसे नाही, काही लोकांना भात खाऊन दिवस काढले. पण तू काही पण म्हण देवा, लॉकडाऊन मध्ये देशाचा पोशिंदाच कामा आला देशाले. पूर्ण देशाची अर्थव्यवस्था शेतकऱ्यानं सांभाळली म्हटलं. सर्व कंपन्या बंद पडल्या, सर्वांचा रोजगार गेला, पण शेतकरी राजा 24 घंटे चालू राहिला. म्हणून म्हणता लोक वावर आहे तर पावर आहे. मग रे भाऊ शेतकरी लोकांना सांभाळला आपल्या देशाले. जर का आपला देश कृषी प्रधान नाही असता तर बस 12 वाजून जाते आपले.